कोणाला देणं घेणं केलं असेल, याच्या व्यतिरिक्त तर त्याची कोणाची दुश्मनी नाही, काहीच नाही. पिगमी गोळा करीत होता ना. मग आता पिगमी गोळा करणं हे ते त्याची याच्यात काय संबंध त्याचा? इथं प्रॉपर्टी घेत होते 12 प्लॉटिंग त्यांच्या घराच्या वरून. हो. ते 12 प्लॉटिंग होते. मग त्यांना मी विचारलं होतं की का घेतात, एवढी प्लॉटिंग, आपली आर्थिक व्यवस्था तर चांगली नाही, म्हणजे एवढी नाही ना मोठी, मग तुम्ही कसं काय घेतात प्रॉपर्टी? तरी पण म्हणले असं कसं दलालीचा प्रकार एक, म्हणजे एक प्लॉट त्यांच्या नावावर करून द्यायचं आणि नंतर मग त्याचे पैसे देऊन जे उरतील ते आपल्या पैसे ठेवायचे, असं एक दलालीचा प्रकार पण करत होते प्लॉटिंगचा. हा मध्ये कोणी पण करतो, एकटा महादेव नाही. प्लॉटिंगचा व्यवसाय जगातले अनेक लोक करतात, कुठेही करतात. त्या 2-5 रुपये त्याला यश येत गेलं असेल कदाचित, हे घे विकून टाक, हे विकून टाक. 2 रुपयाला घ्यायचा, 2.25ला 2.5ला विकून टाकायचा. तरी हे मुनीम म्हणून त्यांनी 10-12 वर्ष काढले होते. बबन भाऊ आहेत ना, त्यांचा भाऊ सुंदर भाऊ म्हणून मोठे भाऊ इथं, त्यांच्या दुकानी 10 वर्ष त्यांच्या इथं मुनीमगिरी केली. मग जेव्हा हे आम्ही घर बांधलं 2020ला, त्यावेळेस त्यांनी सोडलं. तरी म्हणलं मी सोडू नका, की दुसरी सवय लागते तुम्हाला, म्हणजे जरा कामात असल्याच्या नंतर माणूस टाईमवर घरी येते, हे होते, सोडू नका म्हणलं तरी सोडलं त्यांनी. नंतर हे दलालीच्या ह्याच्यात लागले. पहिलं दलाली करत नव्हते, प्लॉटची दलाली पहिलं करत नव्हते. कमिशन बेसवर ताई कोणी पण काम करतं, एकटं महादेव नाही. जगातले कितीतरी लोक प्लॉटिंगचं हे असल्यावर सतीश करतच ना व्यवसाय, कोणी पण करेल. तर एवढा अत्याचार कसं काय झाला, एवढं अचानक, म्हणजे लयच बेकार पद्धतीने तेच तुम्ही फोटो बघितले ना, फोटो पाहिला तो डायरेक्ट असा आहे. मला तर अजून दाखवले नाही सगळे फोटो, तुम्ही बघू बी नका. हा, लयच बेकार पद्धत. ते गळा बघ बरं किती डेंजर आहे. डायरेक्ट माणूस जगणार कसं? एवढा अत्याचार काम. मग हे काही राजकारणी होते का गुंडाशाहीचे होते? राजकारणाचं नाही, मारलं तर का मारलं मग? तरी पण सारखं आम्ही पोलीसच्या चक्रा घालतच राहिलात. सगळे शांत बसलेस. मी स्वतः पोलीसकडे गेले, PI कडे इथल्या बी. सारखी मी असं म्हणजे असं बंद पडूच दिलं ना, मी सारखी जायची. मी ते कॉम्प्युटरवर ऑनलाईन FIR बघत होतो, परळी पोलीस स्टेशनचे. ऑनलाईन FIR मध्ये मला लक्षात आलंय, मला काही कोणी सांगितलं नव्हतं प्रकरण, काही नाही. तुम्ही वाचा फोडली आम्हाला काहीतरी न्याय आत्मविश्वासच जागा झाला माझा. जेव्हा सभागृहात जितेंद्र आव्हाड साहेबांनी बी मांडलं होतं, त्यांनी बी म्हणजे बापू आंधळे ह्यांचं पण मांडलं होतं, दोन्ही पण मांडलं होतं. मग त्याच्यात पण थोडंसं वाटलं काहीतरी काढतील, मग तर काही तर सगळी दाबादाबी केली ती, त्याच्यामुळं काही निघणार. मग तर जेव्हा तुम्ही काढलं तेव्हा खूपच आत्मविश्वास वाढला माझा. म्हणलं आता न्याय म्हणजे पाहिजेच का, तर केलंय का हे आता हे पुढे चलून जर हे लेकरं बाहेर गेले तर घरी येऊस तर माझ्या जीवात काय राहणार? माझा नवरा असा हसत गेलेला, माझा नवरा मारलाय असंच वाटणार ना माझ्या मनाला. घरून गेलेले 6:30 वाजता. या 2 लेकरांची उमे बाबाची टेस्ट होती पोतार शाळेत. पोतार शाळेत ते 2 होते आणि त्यांची उमे बाबाची टेस्ट होती. त्यांना सोडून गेले, तरी पण मला स्वयंपाक करायला सांगितला होता. म्हणजे शनिवारी सोडून जातो, बघूच तर गेले. बाहेर येऊस तर रोडला गेले. मग माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसल्यामुळे फोन केला नाही. मग रोजची सवय होती ना, येतेत मग माहितीच होतं. शुक्रवारी संध्याकाळी 1 वाजता आलेली होती. मग कशाला, कधी बी 12, 1, 11 असाच टाईम असायचा यायचा. म्हणजे मी झोपीच्याच ह्याच्यात असायची. 9:30ला लेकरं झोपी घालायची, त्या झोपीच्याच ह्याच्यात असायची मी दररोज. मग ते जेवण करून जात होते अगोदर. मग त्या दिवशी जेवण पण केलं नव्हतं. 8 वाजता लेकरं घेऊन यायचे, जेवण करून नित्यनेम त्यांचा बाहेर जायचा टाईम होता. मग त्या दिवशी मला वाटलं तुळजापूरला जायचं म्हणले होते. म्हणलं मित्रांसोबत एखाद्या वेळेस गेले असतील तुळजापूरला. ह्याच्यात मी राहिले. मला सकाळवर कळेपर्यंत मला म्हणलं ना घरी म्हणजे आणूच तर बॉडी मला कुणी सांगितलं नाही. तुळजापूर कुणीच आणायलीत म्हणले, एवढं बोलले मला.
एवढंच की आता एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करून आमच्या कुटुंबाला नाही न्याय द्या. आता ताई त्याच्यात आरोपी 100% निष्पन्न होते. मी म्हणलं आहे पोलीस लोक सोमवारपर्यंत सोडणार. मला निष्पन्न कराच, नाही तर मग मंगळवारी माझं तर ठामच आहे उपोषणाचं. हम्म. मग नंतर मी उठणार नाही, जोपर्यंत आरोपी देत नाही तोपर्यंत उठणार नाही. मग माझा जीव गेला तरी मला हरकत नाही. आरोपी सापडतील आता ते. आता जुने LCB मला वाटतं साबळेकर कोण दिला, चांगला अधिकारी दिला त्यांनी. आणि त्याच्यानंतर LCBची टीम पण त्यांच्या जोडीला SP-नी दिली. नवीन आलेले SP जरा बरं आहे, परंतु त्यांनी DYSP ते हे दिलता ना, मी स्वतः त्यांना दुसऱ्या दिवशी फोनवर बोललो की तुम्ही अतिशय लूज अधिकारी दिला. काय नाव येतं दुसरं, चोरमले. पंचनाम्याला ते इथंच होते. ते मी म्हणलं हे चोरमले काही कामाचं दिसत नाही, कारण तो माझ्याकडे एकदा आलता. त्यांच्या देखत एक आम्हाला पोलीस म्हणले, आम्हाला फोन आले म्हणले बंगल्याहून. त्यांच्या देखत त्या चोरमुले सरांना देखत म्हणलेत. चोरमुले सरांना अजून पण विचारा, ते डायरेक्ट पोलीस म्हणलेले इथं फोन आलेत म्हणले, म्हणून आम्ही तपास थांबवला. हो नाही ते तपासाला पहिले जे होते ना सानप याच्यामध्ये जवळपास 90% त्या आरोपीपर्यंत पोहोचले होते. त्यांना मला वाटतं थांबायचं सांगण्यात आलं आणि तुला नोकरी करायची का अमुक तमुक. तो म्हणलं माझी मी बदली करून जातो. त्यांनी बदली करून घेतली, निघून गेले. पण मी म्हणतो सानप जाय ना का, त्याच्या जागेवर आलेल्या माणसांनी तर बघायला पाहिजे ही पद्धत काय. सध्या जागा केली नाही एवढा मोठा. नाही नाही बी फायनल का काय करायचं चाललं होतं. महादेव मुंडे बी फायनल क्लोज, आरोपी सापडत नाही अशा अवस्थेत. ठेवलेली फाईल आम्ही गेलो की म्हणायचे ठीक आहे तुमच्याच प्रोसिजरमध्ये आता जे ते म्हणले कायदाच बदललाय, पहिल्याच अधिकाऱ्यानं चूक केली, 100दा गेलो. मी त्याला फोन लावला होता. म्हणलं तुम्ही त्याचं लोकेशन घेता, ते भरशीटीत मेलंय म्हणलं, ह्याचं कसं काय कळत नाही. इकडं तिकडं नाही नाही हे मला वाटतं इथंच मारलं, कोर्टाच्या समोर मारलं आणि आणून तहसीलच्या पुढं टाकलं. तिथं जागेवर थोडस तिथंच मारलं, जागेवरच. गाडीला रक्त फिक्त लागलेलं आहे, गाडीला चप्पल स्वतःच आहे. पुन्हा आणि पुन्हा माझ्या भावाला म्हणते तर गाडी घेऊन जा. ते मला गाडी कसं घेऊन जावं, गाडी अजून पोलीस स्टेशनलाच आहे त्यांची, आम्ही आणली नाही. आमचा आरोपीच नाही, मग गाडी कसं आणली. गाडी त्यांनी रात्री 9 वाजता, बॉडी गडती सकाळी 7 वाजता त्यांना सापडते बॉडी. रात्री मोटरसायकल नेली 9 वाजता आणि बॉडी गडली सकाळी 7 वाजता. त्यांनाच कसं काय पोलिसायलाच सगळं. आणि पुन्हा सगळे कागद असून आमच्या गावच्या सरपंचाला फोन जात नाही, कुणाला जात नाही, डायरेक्ट सतीशला फोन जाते सकाळी सकाळी. मग सतीशचा मेहू नाही म्हणून मारलं का काय म्हणून मारलं, मग हे तरी आम्हाला सांगावं ना नेमकं काम. काय दुश्मनी नाही नाही सतीशची कोणाशी दुश्मनी नाही, महादेवरावची दुश्मनी नाही. डायरेक्ट पोलिसाच्या आणि मला वाटतं प्लॉटिंगच्या धांद्याबिंद्यात त्याला यश आलं असेल बिचाऱ्याला. त्याच्यात 2 रुपये मिळाले असेल म्हणून तो करत असेल. रात्रीचा उशिरा यायचा. प्लॉटिंग आता ज्यांनी घेतली मग तेच आरोपी असेल ना, सिद्धच होऊन जाईल ना. कमी न मागितले, त्याच्यानंतर पाहुण्यानं घेतली आणि पाहुण्याचं झाले ना इसार पावती देऊन आलतात आम्ही बीडला. 50 लाख द्यायचे ठरलं होतं आणि थोडी इसार पावती. तर मला थोडं काम असल्यामुळे मला फोन आला, मी कोर्टात होतो. मी म्हणलं 2-3 वाजता जाऊ. नाही मग त्याला 10,000 देतो म्हणजे 10 लाख. 10 लाख ते आम्ही चाट्यान 2 दलाल घेऊन गेले, 10 लाख देऊन चिठ्ठी घेऊन आले. मला म्हणले 1 तारखेपर्यंत अजून त्याला 50 लाख द्यायचे, 60 लाख द्यायचे, तर पुन्हा 1 महिन्यात रजिस्ट्री करायची. मग ते प्लॉट हे आधी मागितले, नंतर पाहुण्याने घेतले, नंतर हेच प्लॉट घेते 2-4 महिन्यालाच. मग तेच रिझनच ते असं समोर येणार साहेब. हे 100 सबूतच त्यांनी सगळे सबूतच हे केले. समोर कोणी येणार ना सबूत. समोर येणार. 2 गटात 8 दिवसाखाली असल्या हाणामाऱ्या झाल्या त्यापुढे चौकाचौकाने ह्याने माणसं मारली होती. हो 8 दिवसाखाली आपलं या प्रकरणात 8 दिवसाला. नाही 4 दिवस आम्ही तिरुपतीत होता. रस्त्याने वाल्मिक माझ्या संगच होता तिरुपतीला शुक्रवारी, गुरुवारी संध्याकाळी आले. मार्केटची बॉडी सगळी आम्ही 17-18 तारखेला तिरुपतीला गेलतो.
हो. वाल्मिकी हे आम्ही सगळी बॉडी गेली मार्केटची. हं. तर येतानाच ते कुठलं तरी एक मारुती मंदिर तिथं फोन आला ह्याला की हानमार झाली ही झाली. ते मला जाय तुम्ही माय घाल तिथं पोलीस स्टेशनला जाय ते आमच्या इथले राजाला जाय ते राजा संग